एक महामंत्र सांगितलेला आहे श्रीमद देवी भागवतामध्ये कुमारिकांच्यासाठी, इच्छित पती जीवनामध्ये मिळावा यासाठी। तो मंत्र असा आहे, कात्यायनी महामाये महायोगी नधीश्वरी नंदगोपसुतं देवी पतिमे कुरुते नमः। बोली आदि शक्ति भगवती कात्यायनी माता की जय। त्या कात्यायनी देवीची उपासना सांगितलेली आहे, ही गोपिका करायच्या। एवढंच नाही, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, जे स्वतःला ज्ञानेश कन्या त्या ठिकाणी मानत होते, ज्ञानोबारायांची कन्या स्वतःला समजत होते आणि भगवान गोपाल कृष्णाची पत्नी समजत होते स्वतःला। श्रीकृष्ण भार्या, ज्ञानेश कन्या, संत श्रेष्ठ प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज गोपिका स्वरूप धारण करून राहायचे। आजही तुम्ही जर गुलाबराव महाराजांना पाहिलं तर गोपिकेचा वेश धारण करून असतात, बिंदी त्या ठिकाणी लावलेली असते। जन्म जरी पुरुषाच्या जातीत झाला पण ते स्वतःला गोपिका समजत होते, भगवान कृष्णाची पत्नी समजत होते, ज्ञानोबारायांची कन्या समजत होते आणि तसाच वेश ते धारण करत होते। माधान या ठिकाणी गुलाबराव महाराजांचं मंदिर आहे अमरावती जिल्ह्यामध्ये। कधी तिकडे आलात तर दर्शन करा, तुम्हाला नक्की कळेल की गुलाबराव महाराजांची भक्ती अत्यंत श्रेष्ठ भक्ती त्या ठिकाणी होती। नेत्रांनी दिसत नव्हतं महाराज, परंतु ज्ञानेश्वरी त्यांच्या मुखोद्गत होती। आजही त्यांच्या मंदिरात गेलं तर असं हातामध्ये ज्ञानेश्वरी आहे त्यांच्या। नेत्रांनी जरी दिसत नव्हतं पण प्रज्ञाचक्षु, आंतरिक जे चक्षु होते ते एवढे दिव्य होते की साक्षात भगवान परमात्मा सुद्धा आपल्या हृदयामध्ये साठवला, असे प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज। मग या गोपिका व्रत करायच्या, उपासना करायच्या, ध्यान धारणा पूजन अर्चन सगळं करायच्या, पण यांच्या व्रतामध्ये एक कमतरता होती महाराज। या व्रत करत असताना, स्नान करत असताना शास्त्र सांगतं, नग्न होऊनी स्नान जे करीती त्याचे व्रत होती निरर्थक। कुठल्या नदीवर जात असताना, पंढरपुराला जर आपण गेलात, आळंदीलात गेलात, इंद्रायणीवर चंद्रभागेवर ज्या वेळेला आपण जातो ना, बरेच लोक काय करतात, तिथे गेल्याच्या नंतर घरून शॅम्पू साबण सगळं सोबत घेऊन जातात। अशी हातपाय घासून घासून आंघोळ करतात, असं वाटतं यानं जन्मात कधी आंघोळच केली नव्हती। कुठल्याही नदीवर स्नान करत असताना त्या ठिकाणी शॅम्पू साबण लावायची नसते महाराज। नद्या घाण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपल्या मानव जातीने केलेलं आहे। नदी अत्यंत स्वच्छ असते, मानो तो मैं गंगा माहू ना मानो तो बहता पाणी। म्हणून कुठल्याही तीर्थक्षेत्रावर जर आपण गेलो तर त्या पाण्यामध्ये स्नान करण्याचा अर्थ काय आहे? साबण लावून आंघोळ नसते करायची, तिथे शॅम्पू लावून सुद्धा आंघोळ करायची नसते आणि विवस्त्र होऊन सुद्धा आंघोळ करायची नसते। नग्न होऊन या स्नान जे करीती त्याचे व्रत होती निरर्थक। नदीमध्ये जात असताना, तीर्थक्षेत्रावर स्नान करत असताना कपड्यानिशी आंघोळ करावी आणि स्नान करण्याचा अर्थ काय? पाण्यामध्ये फक्त 3 वेळा बुडी मारायची असते, बाकी काहीही नाही। 3 वेळा पाण्यामध्ये बुडी मारायची आणि मग वर यायचं, कपड्यानिशी आंघोळ करायची। या गोपिकांनी व्रत तर केलेलं होतं, परंतु हे व्रत करत असताना मात्र थोडा कमीपणा राहिलेला होता। आज सर्व नद्या आपण अस्वच्छ या ठिकाणी करून टाकलेल्या आहे। वरून आपणच या ठिकाणी सांगतोय की नद्या घाणेरड्या झालेल्या आहेत। नद्या आपोआप घाणेरड्या नाही होत, त्यांना घाणेरडा माणूस बनवतो। गंगा ही पवित्रच आहे महाराज, जगातल्या सर्व नद्या ह्या पवित्र आहे, परंतु त्या दूषित बनवण्याचं जर कोणी काम केलं असेल तर ते आमच्यासारख्या माणसांनी केलेलं आहे। गंगा अत्यंत पवित्र आहे, पण त्या गंगेला सुद्धा कोणी दूषित केलं असेल तर ती मानव जातीने या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून आज संपूर्ण जगतामध्ये जिथे जिथे तीर्थक्षेत्र आहे, नद्या आहे, यमुना माई असो, गंगा माई असो, सरस्वती असो,
ज्या ज्या नद्या आहे त्या बघा, कुणीतरी एखादा विशिष्ट व्यक्ती येईल आणि या नद्या स्वच्छ करून जाईल, या भ्रमामध्ये माणसाने राहायचं नाही. प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे की आपल्या देशामधली स्वच्छता आपण टिकून ठेवणे. आणि ती गंगा मैया, कधी गंगा मैयाचं दर्शन घेतलंय का तुम्ही? जर भविष्यात कधी योग आला, गंगा मैयाचं दर्शन जर झालं, चंद्रभागेला कधीतरी जाल तुम्ही, इंद्रायणीवर कधीतरी जाल. ती इंद्रायणी म्हणजे कोण आहे? ती इंद्रायणी सुद्धा आई आहे. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. म्हणून ती गंगा मैया अत्यंत पवित्र आहे. ती दूषित जर कोणी केली असेल तर ती मानव जातीने या ठिकाणी केलेली आहे. पाप आपण इकडे करतो, धुवायला गंगेत जातो महाराज, पण गंगा आपले पाप नाही धुत, आपल्या शरीराला धुवून काढते. पाप धुवायचं असेल तर त्याला सतसंग लागतो. माणसाचं असं आहे महाराज, पाप मनाने करतो आणि गंगेत शरीर धुवून आणतो. पाप मनाने करतो, गंगेमध्ये शरीर धुवायला जातो. गंगा शरीर धुते, आपलं मन नाही. आपलं मन धुवायचं असेल तर त्यासाठी श्रीमद देवी भागवत कथा आहे, त्यासाठी सतसंग आहे महाराज. गीत चित्रपटामधलं आहे पण एवढं अर्थपूर्ण आहे महाराज. मनापासून जर ऐकलं ना, अक्षरशः नेत्रामधून पाणी पडेल. एवढं सुंदर रचना या गीताची त्या ठिकाणी आहे. आणि हल्लीच्या गीतांपेक्षा चांगलं आहे, चित्रपटातलं आहे, पण कथेमध्ये म्हणण्याच्या लायकीच आहे. नाहीतर इकडून तिकडे तिकडून इकडे मारुती चक्रांत शांताबाई हे काही कथेत म्हणता येत नाही. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हे पण म्हणता येत नाही. हे बाकीचे जे गाणे आहेत, हे हल्लीचे जे निघालेले आहेत, हे काही कामाचे नाही. जुन्या चित्रपटातले गाणे सुद्धा चांगले आहेत महाराज. जुन्या चित्रपटातले गाणे आजही जर ऐकले ना, अर्थपूर्ण आहेत. जुने चित्रपट पूर्ण परिवार एकत्रित बसून बघण्याच्या लायकीचे होते, जुने चित्रपट. आताचे चित्रपट एका परिवारामध्ये बसून बघण्याच्या लायकीचे नाही. जुने चित्रपट पूर्ण परिवार बसायचा. प्रत्येकाच्या घरी टीव्ही पण नव्हती राहते, एखाद्याच्या घरी असायची, पूर्ण एरिया त्याच्या घरी येऊन बसायचा टीव्ही बघायला. आम्ही पण जायचो लहानपणी दुसऱ्यांच्या घरी टीव्ही बघायला. पण तेव्हाचे चित्रपट जे होते ते बघण्याच्या पात्रतेचे होते, आत्ताचे नाही. आणि म्हणून नदी और नारी, नदीची आणि नारीची या ठिकाणी तुलना केलेली आहे. या दोघांचंही जीवन आहे. इतरांचे कलंक या दोघी पुसत असतात महाराज जीवनामध्ये. म्हणून गंगा ही पवित्रच आहे, परंतु ती दूषित जर कोणी केली असेल तर अशा पापी, कामी, क्रोधी, अत्याचारी अशा प्रवृत्तीचे जे लोक आहे यांच्यामुळे ती गंगा त्या ठिकाणी दूषित झालेली आहे. आणि म्हणून नदीमध्ये स्नान करायचं असेल तर विवस्त्र होऊन माणसाने कधी स्नान करू नये. कपड्यानिशी स्नान करावं. पाण्यामध्ये 3 बुडी मारायच्या असतात, बाकी काही करायचं नसतं. या गोपिका ज्या होत्या ना, स्नान तर करायच्या, पण स्नान करत असताना मात्र एक कमीपणा यांच्याकडून राहिलेला होता व्रतामध्ये. त्या यमुना माईमध्ये जायच्या, कपडे बाजूला काढून ठेवायच्या आणि विवस्त्र होऊन स्नान करायच्या. एक दिवस भगवान कृष्णाने विचार केला, या गोपिका जर अशाच पद्धतीने वागत राहिल्या तर यांना शिकवण कोण देणार? विवस्त्र होऊन या स्नान करतायत, भलेही वयाने लहान होत्या, पण विवस्त्र होऊन स्नान करतायत. आज जर मी यांना शिकवण दिली नाही तर यांना भविष्यामध्ये खरं काय खोटं काय, वागायचं कसं, जगायचं कसं हे कळणारच नाही. म्हणून एक दिवस काय केलं भगवान गोपाल कृष्णाने, या गोपिकांनी जी काठाला वस्त्र काढून ठेवली होती ती सर्व वस्त्र उचलली, कदंबाच्या झाडावर नेऊन ठेवली. काही लोक म्हणतात तुमच्या देवाने गोपिकांची वस्त्र चोरली म्हणे. कशाला चोरेल महाराज, तो त्याला घालायला काही कपडे नव्हते का? नंदराजाचा पुत्र होता, 9 लाख गायी होती कृष्णाच्या घरी. 9 लाख गायी ज्याच्या घरी आहे त्याला घालायला वस्त्र नसेल का? मग दुसऱ्याचे कपडे कशाला चोरेल? तो कधीच कोणाचे कपडे चोरत नाही. त्याला चोरायचंच असेल तर तो चित्त चोरतो, कारण त्याचं नावच आहे चित्त चोर. तो काही चोरत नाही, वस्त्र चोरत नाही. मग गोपिकांचे वस्त्र त्यांनी कदंबाच्या झाडावर का नेऊन ठेवले?
त्याला कारण आहे, या गोपिकांकडून चूक होत होती, ती चूक त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी भगवान परमात्म्याने हे केलं. या गोपिका ज्या वेळेला विवस्त्र होऊन स्नान करत होत्या, सर्व वस्त्र उचलले, कदंबाच्या झाडावर ठेवून दिले आणि तिथे भगवान परमात्मा मधुर अशी वेणू वाजवायला लागले. गोपिकांनी स्नान आटोपल्याच्या नंतर वस्त्र बाजूला पाहिले तर त्या काठावरती वस्त्र नव्हते महाराज. कानावरती मुरलीचा आवाज येत होता, बासरीचा आवाज येत होता. जेव्हा डोकावून पाहिलं तर भगवान कृष्ण कदंबाच्या झाडावर बसलेले होते आणि वस्त्र सुद्धा त्या झाडावर होते. आता काय करावं महाराज, वस्त्र परिधान केल्याशिवाय बाहेर तर येता येत नाही. शेवटी या गोपिकांना हळूहळू आपली चूक लक्षात यायला लागली आणि गोपिका दोन्ही हात पसरून भगवान कृष्णाला त्या ठिकाणी प्रार्थना करतात, देवा अरे आमचे वस्त्र द्या मला परत, चूक झाली आमच्याकडनं, परंतु आमचे वस्त्र तू तिकडे नेऊन ठेवले, वस्त्र जोपर्यंत देणार नाही आम्ही नदीच्या बाहेर कसं येऊ, म्हणून कृष्णा आमचे वस्त्र आम्हाला दे. भगवान परमात्मा म्हणतात, माझ्या प्राप्तीसाठी जे कात्यायनी व्रत तुम्ही या ठिकाणी केलंय, परंतु ते व्रत करत असताना त्या व्रतामध्ये काही कमी या ठिकाणी कमतरता निर्माण झालेली आहे. तुम्ही स्नान तर करताय पण विवस्त्र होऊन स्नान करताय. मग प्रायश्चित्त म्हणून सूर्याला दंडवत घालण्यासाठी सांगितलं आणि भगवान परमात्मा गोपिकांना त्या ठिकाणी आशीर्वाद देतात, चिंता करू नका, तुम्ही माझ्या प्राप्तीसाठी जे व्रत या ठिकाणी केलेलं आहे, या व्रताचं फळ मी तुम्हाला रासलीलेमध्ये या ठिकाणी देईल. म्हणून या गोपिकांना आनंद देण्यासाठी भगवान परमात्म्याला रासलीला करावी लागली महाराज. आणि या रासलीलेमध्ये भगवान परमात्म्याने सर्व गोपिकांना अपार आनंद त्या ठिकाणी दिलेला आहे. नवे नवे आदिशक्ती भगवती राधिका राणी सुद्धा त्या रासलीलेमध्ये आहे, सर्व गोपिका आहेत. आणि या गोपिकांचं प्रेम इतकं भगवान परमात्म्यावरती होतं महाराज की भगवान परमात्म्याचा विरह सुद्धा गोपिकांना सहन होत नव्हता. विरह ही सुद्धा एक फार मोठी भक्ती आहे, लक्षात घ्या. ज्याला भगवान परमात्म्याच्या भक्तीची एवढी आवड निर्माण झालेली आहे, एवढी सवय झालेली आहे, ज्याला नित्य नियमाने हरिपाठ करायची सवय आहे ना, एखाद्या दिवशी जर असे प्रसंग त्याच्या जीवनात आले की त्याला हरिपाठ करायला मिळाला नाही तर त्याला काही बरं वाटत नाही, त्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, आज काहीतरी अस्वस्थपणा जाणवतो. हीच विरह भक्ती आहे. भगवान परमात्म्याचा विरह न सहन होणे ही सुद्धा एक खूप मोठी भक्ती आहे. एखाद्या दिवशी रोजचं नामस्मरण जर आपलं करणं झालं नाही तर दिवसभर आपलं मन आपल्याला खात असतं, अरे आज ना माझं नामस्मरणच झालं नाही. तो अस्वस्थपणा जो आपल्याला त्या ठिकाणी जाणवतो, ही भगवान परमात्म्याविषयीची विरह भक्ती आहे. विरहामध्ये सुद्धा एक विशिष्ट प्रेम त्या ठिकाणी असतं महाराज. गोपिकांना या भगवान परमात्म्याचा विरह सहन होत नव्हता. असं वर्णन आहे, गोकुळामध्ये एका गवळणीला पाहुणे बघायला येणार होते, उपवर झालेली होती. आईने सांगितलं, शृंगार कर, तुला ना आज पाहुणे बघायला येणार आहे. ती म्हटली, करते शृंगार, मला एकदा ना कन्हैयाला बघून येऊ दे. लहान होते भगवंत. गेली ती बाळकृष्णाला जसं नेत्राने पाहिलं आणि आल्याबरोबर आईने सांगितलं, अगं आत्ता पाहुणे येतील, कधी करशील तयारी, कर शृंगार. तिचा हात पकडला, तिला आरशाच्या समोर नेऊन बसवलं. तिने कृष्णाला बघून ती आली होती. तिला आरशात ती स्वतः दिसत नव्हती, आरशात पण तिला भगवान परमात्माच दिसत होते. हातामध्ये तिनं काजळ घेतलं. काजळ कुठं लावतात, जागे आहात ना तुम्ही? काजळ कुठे लावतात? डोळ्याला. तिने ओठाला लावलं. लाली ओठाला लावायची असते, लाली म्हणजे आता ज्याला आपण लिपस्टिक म्हणतो, ते ओठाला लावायचं असतं, ते तिने डोळ्याला लावलं. हातातले अलंकार पायात घातले, पायातले अलंकार गळ्यात घातले, सर्व विचित्र विचित्र शृंगार केला. आणि आता वेणी घालण्यासाठी, वेणी केस करण्यासाठी केस मोकळे सोडले. एवढ्यात आईचा आवाज आला, अगं झाली का तयारी? तशीच आली महाराज धावत पळत. पाहुणे दचकून उठून उभेच झाले, म्हणे आम्ही मुलगी बघायला आलो, आम्ही भूत बघायला नाही आलो. पाहुणे उठून उभे झाले ना आपापल्या घरी निघून गेले. शेवटी त्या मुलीच्या आईला राग आला, त्या गवळणीच्या आईला राग आला. तिचे हात पकडले, घरात नेलं. म्हणे काय हा अवतार करून ठेवलास? तुला शृंगार करायला सांगितला होता, तू तर भूतासारखा अवतार या ठिकाणी केलास.
ती रडायला लागली, म्हणे आई मला काहीच माहीत नाही, मला आरशात माझं स्वतःचं नाही, मला कन्हैयाचं रूप या ठिकाणी दिसायला लागलं. आणि आई जेव्हापासून त्या कन्हैयाला मी पाहिलं ना, मला माझं भानच त्या ठिकाणी राहिलेलं नाही. भगवान कृष्णाच्या भक्तीचं तिला इतकं वेळ त्या ठिकाणी लागलेलं होतं, इतकी त्या भक्तीमध्ये तल्लीन झालेली होती की स्वतःचं सुद्धा तिला भान त्या ठिकाणी उरलं नाही. आणि म्हणून बिना परिणय के ओ प्रेम की पुजानन, कान्हा की पटरानी हो गई.